नमस्कार मित्रांनो, मी गौतम नारवाडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील ज्या लोकांना किंवा लाभार्थ्यांना आवास योजना जी दिल्या जाते आणि आवास योजनेअंतर्गत आपल्याला जो मिळणारा पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल किंवा तिसरा हप्ता असेल, हा आपल्या कुठल्या खात्यामध्ये गेलेला आहे किंवा गेलेला असेल, जमा झालेला असेल हे आपल्याला माहिती नसतो. आणि सदर माहिती आपण जर यदा कदाचित ग्रामपंचायतला किंवा पंचायत समितीला विचारणा केली असता ती आपल्याला व्यवस्थित माहिती देत नसतात. तर आपल्याला ही अशा प्रकारची माहिती लवकरात लवकर माहिती व्हावी आणि आपल्यापर्यंत पोहोचावी याकरिता आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर मी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी ही माहिती बघायची आहे. ऑनलाईन पद्धतीने कोणत्या खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत ही प्रणाली आपण आता बघणार आहोत. तत्पुरती मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून समोरच्या सगळ्या काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, आपण बघूयात. बघा, गुगल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला awassoft.nic.in ही वेबसाईट टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर बघा आपल्याला अशा प्रकारचे विंडोज ओपन होईल. हे विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे सुरुवातीला आवाससॉफ्ट हे ऑप्शन दिसत आहे. अबाउट अस याच्या शेजारी इथे आपल्याला बघा डाटा एंट्री, रिपोर्ट, FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट डॅशबोर्ड आणि रेफरन्स इंडेक्स हे 4 प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत. इथे आपल्याला रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा प्रकारची विंडोज आपल्याला ओपन होईल. ही विंडोज आपल्याला ओपन झाल्याच्या नंतर बघा अशा ऑप्शन असल्या दिसतील. तर त्याच्यानंतर आपल्याला जी गव्हर्नन्स रिपोर्ट हे ऑप्शन दिसत आहे आणि याच्यामध्ये 1 नंबरचं ऑप्शन आहे स्टेटस ऑफ आधार, जॉब कार्ड, SBM, SEC, मोबाईल नंबर, सीडिंग इन MIS याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची आपल्याला विंडोज ओपन होईल. ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर बघा आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे. इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. जसे की मी राज्य निवडत आहे. राज्य निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे टाकायचं आहे आपला जिल्हा कोणता आहे. जिल्हा निवडण्याच्या नंतर आपल्याला इथे आपली पंचायत समिती म्हणजे तालुका निवडायचा आहे आणि इथे आपली ग्रामपंचायत निवडायची. बघा मी ग्रामपंचायत निवडत आहे. बघा ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर ही लाभार्थ्याची यादी आपल्याला दिसत आहे. बघा रजिस्ट्रेशन नंबर, हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे इथं बेनिफिरी नंग म्हणजे जो लाभार्थी आहे त्याच्यावालं नाव आहे. हाऊस अटेड आहे म्हणजे कोणाच्या नावानं आहे तो. आणि इथं आधार सीडिंग आहे, UID स्टेटस आहे, होम स्टेटस आहे आणि इथे बँकेचं नाव दाखवते की कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत. बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्रँचचं नाव दाखवत आहे की आपण जे खातं दिलेलं आहे किंवा बँकेचं पासबुक दिलेलं आहे त्या ब्रँचचं नाव इथं. इथे अकाउंट नंबर म्हणजे शेवटचे 4 अंक दाखवत आहे. इथे आपला सँक्शन क्रमांक असतो, जो घरकुलाचा सँक्शन ID असतो तो आहे. आणि आपला सँक्शन डेट म्हणजे ज्या डेटमध्ये किंवा सालामध्ये आपल्याला जे घरकुल सँक्शन झालेलं आहे ती इथं तारीख दाखवत आहे. आणि इथं अमाऊंट आहे की किती अमाऊंट आपल्याला मंजूर झालेली आहे किंवा शासनाकडून भेटलेली आहे. आणि इथं इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. या व्यक्तीला 4 हप्ते जमा झालेले आहेत. हा त्याचा नरेगा जॉब कार्ड नंबर आहे. याच्यावरती सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. हे आपल्याला इथं दिसत आहेत. बघा अशा प्रकारे आपल्याला आपण जे दिलेलं खातं आहे त्या खात्यामध्ये कुठल्या खात्यामध्ये आपले घरकुलाचे पैसे जमा झालेले आहेत हे अशा प्रकारे आपण बघितलेले. आणि आणखीन जर समजा आपल्याला सविस्तर माहिती बघायची असेल तर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारची आपल्याला विंडोज ओपन होईल. म्हणजे त्या व्यक्तीची साधारणतः संपूर्ण माहिती आपल्या विंडोजवरती येईल किंवा डोळ्यासमोर येईल. बघा अशा प्रकारे असेल. इथे आपल्याला त्यांचं राज्य दाखवत आहे, त्यांचा जिल्हा दाखवत आहे, तालुका दाखवत आहे, ग्रामपंचायत दाखवत आहे. हे त्या व्यक्तीचं नाव आहे आणि हा त्याचा मंजूर ID म्हणजे घरकुलाचा ID नंबर आहे. हा जॉब कार्डचा नंबर आहे. संपूर्ण माहिती इथे दिसत आहे. त्याच्यानंतर बघा इथे अकाउंट नंबरचा आता अंक दिसत नाही आहेत
परंतु अकाउंट नंबर आणि कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत हे बघा, बँकेचं नाव इथे दाखवत आहे. आणि अकाउंट स्टेटस म्हणजे व्हेरीफाय झालेलं असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि बघा स्कीम कोणती आहे ही इथं दाखवत आहे बघा, प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण, आणि या व्यक्तीला एवढे पैसे जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे ही माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे समजली असेल असे मी आपणास अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला समजली असे मी मानतो. आणि इथून समोरील सर्व काही ऑनलाईन माहिती किंवा ग्रामपंचायतच्या संदर्भातील, पंचायत समिती संदर्भातील कुठल्याही योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.